राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर याच्यावर महिला अत्याचाराचा दुसरा गुन्हा दाखल झाला। 2 महिन्यात 2 गुन्हे दाखल झाल्याने अभिषेक कळमकर याच्या मागची 7.5 वाढली। पहिला गुन्हा दाखल झाला तेव्हा हे विरोधकांचे षडयंत्र म्हणून या प्रकरणाकडे पाहिले गेले, परंतु आता सेम तसाच दुसरा गुन्हाही दाखल झाल्यानंतर चर्चा वाढली। त्यात न्यायालयाने दिलेल्या एका आदेशानंतर कळमकर याच्या अडचणी वाढल्यात। गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून कळमकर फरार आहे। न्यायालयाने त्याच्या विरुद्ध स्टँडिंग वॉरंट जाहीर केलाय। आता हा स्टँडिंग वॉरंट म्हणजे नक्की काय आणि कळमकरवर दुसरा गुन्हा काय दाखल झालाय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नोकरीचा आमिष दाखवून विवाहित युवतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर दाखल झाला। 21 फेब्रुवारीला हा गुन्हा दाखल झाला। MIDC पोलीस ठाण्यात अत्याचारित पीडितेने स्वतः उपस्थित राहून हा गुन्हा दाखल केला। कळमकर याने नोकरी लावण्याचे आमिष दाखवले, त्यानंतर आपल्याला व्हिडिओ कॉल करून त्रासही दिला। नोकरी लावतो म्हणून आपल्यावर वारंवार अत्याचार केला अशी या पीडितेची तक्रार होती। याबाबतचे काही व्हिडिओ या पीडितेने MIDC पोलिसांना दिले। पुणे जिल्ह्यातील शिरूर व नगर तालुक्यातील विळद घाट येथे स्वतःच्या वाहनातच कळमकर याने आपले शोषण केले असं या पीडितेचं म्हणणं होतं। हा प्रकरण गंभीर होता। या प्रकरणाबाबतचे काही अश्लील व्हिडिओ त्यावेळी प्रसार माध्यमांवर व्हायरल झाले। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कळमकर फरार झाला। त्याच दरम्यान तोफखाना पोलिसातही कळमकर विरोधात आणखी एक तक्रार अर्ज दाखल झाला। आता हे प्रकरण दाखल झालं त्यावेळी नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या। कळमकर हे विरोधी पक्षाचे नेते असल्याने राजकारणातून हा गुन्हा दाखल झाल्याच्या शंका उपस्थित होऊ लागल्या। मात्र याच कळमकर याचे काही अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय सूड भावनेच्या चर्चा पुन्हा थांबल्या। कळमकर याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आजही कार्यरत आहे। काही दिवसांपूर्वी कळमकर याने पारनेर हद्दीतून पोलिसांना गुंगारा दिल्याच्याही बातम्या आल्या। आता याच कळमकर विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला। 8 एप्रिलला या पीडित तरुणीने भिंगार पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली। फिर्यादीत सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या तरुणीची अभिषेक कळमकर सोबत ओळख झाली। प्रचाराच्या निमित्ताने परिसरात ये-जा करत असताना अभिषेकने तिला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले व स्वतःचा मोबाईल नंबर दिला। त्यानंतर जुलै 2024च्या अखेरीस अभिषेकने पीडितेला फोन करून नोकरीच्या निमित्ताने भेटण्यास बोलवले। अहिल्यानगर पाथर्डी रस्त्यावरील बेलेश्वर मंदिराजवळ बोलावून तिला कारमध्ये बसवण्यात आले। पुढे काही वेळाने पाणी पिण्यास दिल्यानंतर पीडितेला भोवळ आली। त्या अवस्थेचा फायदा घेत कारमध्येच तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याचा आरोप या पीडितेने पोलिसांकडे केला। शिवाय हा प्रकार इतका गंभीर होता की या अत्याचाराचे व्हिडिओ व फोटोही कळमकर याने काढले व तेच व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचंही या पीडितेचं म्हणणं होतं। कळमकर याच्यावर यापूर्वी MIDC पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर आपल्याला त्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत झाल्याचं या पीडितेचं म्हणणं होतं। पोलिसांनी आता हा दुसरा गुन्हाही दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान पहिल्या प्रकरणातील जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर कळमकर याच्यासमोरील अडचणी वाढल्या। LCBला संशयित आरोपी सापडत नसल्याने न्यायालयाने या प्रकरणात कळमकर विरोधात स्टँडिंग वॉरंट बजावले। आता हे स्टँडिंग वॉरंट म्हणजे काय तर फरार आरोपी विरुद्ध काढलेला कायमस्वरूपी अटक आदेश। म्हणजे आरोपी जोपर्यंत पकडला जात नाही किंवा न्यायालय तो आदेश स्वतःहून रद्द करत नाही तोपर्यंत हा वॉरंट कायम राहतो। म्हणजेच कळमकर याला आता कोणत्याही परिस्थितीत पोलिसांसमोर यावेच लागेल। हे वॉरंट आरोपी सापडत नसेल, फरार असेल किंवा सुनावणीला वारंवार गैरहजर राहत असेल तर न्यायालय काढते। भारतीय दंडविधान कलम 82 अंतर्गत आरोपीला फरार घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार असतो। त्याच अधिकारानुसार हा वॉरंट जाहीर करण्यात येतो। या वॉरंटमुळे कळमकर याच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत। पोलिसात अथवा न्यायालयासमोर हजर होणं हा एकच पर्याय कळमकर समोर असल्याचं सांगितलं जातंय। एकंदर या प्रकरणामुळे नगरच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।